जय जय राम कृष्ण हरी। भावधरी संता पायी तेणे देव पडे पायी। ज्याप्रमाणे वसंत आला की झाडांना फळ येतात, तसं गुरुकृपा झाली की साधने ही सुफलित होतात व हरिप्राप्ती होते। पण गुरु नीट पारखून करावा। पाणी पिना छान के गुरु करना जान के। ज्याप्रमाणे बायका दळताना खुंटा बरोबर बसला आहे की नाही हलवून बघतात, तर बळकट बसलाय की नाही बघतात, किंवा अगदी संक्रांतीचं सुगडं घेताना सुद्धा ते आपली अंगठी किंवा असं वाजवून पक्क आहे ना मडकं, हे जसं बघतात, त्याप्रमाणे अमक्या तमक्याने गुरु केला म्हणून मी त्याला गुरु करू असं कधीही करू नये। अहो, आपल्याला गंगेचं पाणी जर पवित्र असलं तरी सुद्धा ते जर दारूच्या बाटलीतनं आणलं की ते अपवित्र होईल की नाही, तसंच अमुक अमुक इंजिनियरनी गुरु केला तर आपण करू असं आपण कधीही विचार करायचा नाही। कारण इंजिनियरचे ज्ञान इमारत बांधण्याकडे, त्याच गुरु परीक्षेचे ज्ञान असेलच असं नाही। म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात की शुद्ध करोनिया पहावे, वरी रंगा न भुलावे। शास्त्रात सुद्धा गुरुची स्तुती करते वेळी त्याचे परमात्म स्वरूपाचं वर्णन केलेलं आहे। ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलवचनं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। सद्गुरुनाथ महाराज की जय। अहो, ज्याचा आनंद ज्ञानातच आहे, जे संसार भयाला दूर करणारे आहे, केवळ ज्ञानमूर्ती आहे, द्वंद्वाहून निराळे, आकाशासारखे निर्लिप्त आणि व्यापक असे आहे। नंतर जी महावाक्य आपल्याकडे सांगितलेली आहेत त्यांच्यावर त्यांचं लक्ष आहे। अद्वितीय, नित्य, अविद्यादी, मलदोषरहित, परिणामरहित, जाग्रत, सुषुप्ती, सर्वदा साक्षीरूप जसे आणि भावातीत आणि गुणरहित असे हे आहेत, त्यांनाच गुरु म्हणून प्रणाम करावा। ही सर्व विशेषण ही परमात्म्याची वाचक अशी आहेत, कारण परमात्मा आणि गुरु हे समानच असतात। किंबहुना संत सद्गुरु हे परमात्म्यापेक्षा सुद्धा श्रेष्ठ सांगितलेले आहेत। सद्गुरुनाथ महाराज की जय।